नमस्कार मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2024-25 सुरू झालेली आहे आणि या ॲडमिशन करता तुम्हाला ॲडमिशन घेतेवेळी काय काय कागदपत्रे आवश्यक आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आणि पाहूया की काय काय कागदपत्रे तुम्हाला ॲडमिशन करतेवेळी लागणार आहे। हे मी तुमच्यासमोर पीडीएफ ओपन केलेली आहे आणि ही पीडीएफ तुम्हाला आर-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल। तर आर-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा याची लिंक दिलेली आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर ऑनलाईन ॲडमिशन प्रवेशाकरता जी कागदपत्रे लागणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला त्यावेळेस जी कागदपत्रे सिलेक्ट केलेली होती ते तर लागणारच आहे। त्याच्या व्यतिरिक्त काय कागदपत्रे आहेत ते सुद्धा आपण पाहूया। तर इथे जे महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती आहे बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा। ही तीन कागदपत्रे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाल त्यावेळेस। त्यानंतर जी अदर कागदपत्रे आहेत ती आहे, जर बालक हे वंचित गटातील असेल आणि इथे वंचित गटातील कोणकोणत्या बालकाचा समावेश होतो ते सुद्धा सांगितलेले आहे। वंचित गटातील जे बालक आहे त्यामध्ये जात प्रवर्गातील काही बालक सांगितलेले आहे, जसे की जर तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास, ओबीसी विशेष मागास, एसबीसी। त्यानंतर दिव्यांग बालके, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके, ज्या बालकांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे कोविडमध्ये निधन झालेले असेल असे, किंवा जी बालके अनाथ आहे अशा मुलांचा किंवा अशा पालकांचा वंचित गटातील बालकांमध्ये समावेश होतो। तर यांच्याकरता काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा इथे सांगितलेले आहे। तर जी वंचित जात संवर्गातील बालक असेल तर त्याला तशा प्रकारचं प्रमाणपत्र द्यावायचं आहे, जसं की जर तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र मीन्स कास्ट सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर जे वंचित प्रवर्गातील आहेत त्यांच्याकरता उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही असे यामध्ये त्यांनी नमूद केले। तर यामध्ये पालकांचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक आहे आणि जर व्यक्ती परराज्यातील असेल तर इथे तो प्रमाणपत्र ग्राह्य धरला जाणार नाही। त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा इथे लागेल। जर तुमचा मुलगा हँडिकॅप असेल आणि हँडिकॅप कोट्यामधून जर तुम्ही इथे अर्ज केलेला असेल तर तशा प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यावायचं आहे। त्यानंतर एखादा व्यक्ती किंवा एखादे मुलगा जर HIV बाधित किंवा प्रभावित असेल तर तशा प्रकारचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे। त्यानंतर आहे, जर एखाद्या मुलाचे कोविड प्रभावित असेल ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 21 मार्च 2022 या कोविड कालावधीच्या प्रादुर्भावामुळे झाले असेल तर अशा बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे सुद्धा येथे सांगितलेले आहे। तर तशा प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला हॉस्पिटलमधून मिळून जाणार। तर अशा वेळेस तुम्हाला सक्षम प्राधिकरणाचे मृत्यू प्रमाणपत्र ज्यामध्ये कोविडचं मेन्शन केलेलं असतं असं सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे। त्यानंतर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र इथे तुम्ही जोडू शकता। त्यानंतर आहे, जी बालके अनाथ आहे किंवा वंचित घटकातील आहे त्यांच्याकरता काय कागदपत्रे आवश्यक आहे। अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची, बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावी असे त्यांनी म्हटलेले आहे। किंवा जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करीत आहे त्यांच्याकडून एक हमीपत्र इथे लिहून घेणार आहे। जर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कोणते कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला व इतर विचारात घेऊ नये असे यामध्ये सांगितलेले आहे। त्यानंतर आहे, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास त्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला इथे द्यायचा आहे। तर हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2021-2022 किंवा 22 ते 2023 मार्च अखेरीस 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्याचा दाखला तुम्हाला इथे जोडायचा आहे। जे बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल त्यांच्याकरता हे डॉक्युमेंट लागणार आहे। त्यानंतर आहे, ज्या महिला घटस्फोटित आहे किंवा जे पालक घटस्फोटित आहे त्यांच्याकरता काय डॉक्युमेंट लागणार आहे, तर न्यायालयाचा निकाल किंवा घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा
किंवा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असेल तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला या तीनपैकी एक कागदपत्र तुम्हाला इथे लागणार आहे। जर तुमचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट असेल आणि अजून देखील त्याचा निकाल लागलेला नसेल तर तुम्हाला इथे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा द्यायचा आहे। घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा तुम्हाला इथे तो सुद्धा देऊ शकता किंवा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असेल तर त्याच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला। त्यानंतर विधवा महिलांकरता त्यांचे काय डॉक्युमेंट लागणार आहे तर यामध्ये त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र इथे तुम्हाला जोडायचे आहे। विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा सुद्धा चालेल किंवा बालक वंचित गटातील असल्यास बालकाच्या किंवा त्याच्या वडिलांच्या जातीचे प्रमाणपत्र व आर्थिक दुर्बल घटकातील असेल तर त्याच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला। त्यानंतर आहे जर एखाद्या मुलाचे आधार कार्डच नसेल तर अशा वेळेस काय करावे तर अशा वेळेस तुम्हाला आधार कार्ड काढल्याची पावती तिथे द्यायची आहे आणि जर काही कारणामुळे ते सुद्धा तुम्ही आधार कार्ड जर तुम्ही सादर करू शकत नसाल तर ते तुम्हाला प्रवेश दिल्यापासून 90 दिवसाच्या आतमध्ये शाळेकडे जमा करण्यात यावे असे यामध्ये सांगितलेले आहे। तर तुम्हाला 3 महिन्याच्या आतमध्ये हे आधार कार्ड तुम्हाला शाळेमध्ये जमा करायचं आहे आणि जर तसं झालं नाही तर तुमचा RT अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल असे सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा। जन्मतारखेचा पुरावा यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, मनपा यांचा दाखला किंवा रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन सुद्धा इथे चालेल। त्यानंतर रहिवासी पुराव्याकरता काय काय डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता तर तुम्ही इथे रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज किंवा टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी टॅक्स, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक मीन्स जे राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्ही इथे देऊ शकता। जे व्यक्ती भाडेतत्वावर राहत तर अशा वेळेस तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून भाडेकरार सुद्धा चालणार आहे, परंतु हा भाडेकरार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा तसेच भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा। मीन्स तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याच्या पूर्वीचा असावा आणि त्याचा कालावधी हा 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा। हा निवासी पुरावा म्हणून इथे ग्राह्य धरला जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारची जी कागदपत्रे आहे ते तुम्हाला ॲडमिशन करतेवेळी लागणार आहे। तर ही PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।